बोलून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न माझ्याशी बोलून सुटेल. आपण जरा मंत्री महोदय बोला. नाही, त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण क्षमतेने पाणी केव्हा मिळेल. मी सांगितलं जून आता 26 पर्यंत हे पाणी आम्ही त्यांना देऊ. इतकं तडकाफडकी काम आम्ही करतो आहोत, तरी पण जरा तुम्ही आक्षेप घेताय की ते छापलं उत्तर आहे म्हणून. हा ओके. आणि जे माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. याच्यात शेवटच्या प्रकल्प सन 2018 साली 79.65 कोटी करिता तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता 76% सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे असं म्हटलं आहे. आणि 26% कधी होणार तर हे म्हणतात पुढच्या 5 महिन्यात. जोपर्यंत याच्यात काही वित्तीय कोणती निधी नाही मिळाली आहे, कोणती फायनान्स डिपार्टमेंटने ती फाईल केली नाही, ती फाईलही तयार झाली नाही आहे. पण याचं उत्तर देताना ते सांगतात की पुढच्या 5-6 महिन्यात प्रश्नोत्तराचा तास हे उत्तर संपेपर्यंत चालू ठेवण्यात येईल. आणि मंत्री महोदय त्या सांगतात आहे की याचं पुढच्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होणार. तर मला वाटतं पुढच्या 6 महिन्यात जर याची फाईली बनली यांनी तरी माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होणार. पुढच्या वर्षभरात करा ही विनंती करतो. ते जबाबदारी मी उत्तर देतोय. ते पर्सेंटेज मध्ये सांगतात 1768% झालं, 24% राहिलं. मी ते सांगितलं की 1390 हेक्टर या ठिकाणी पूर्ण क्षमता आहे त्याची आणि 995 हेक्टरचं काम झालेलं आहे. ते 77 टक्केवारी आपण काढलं. मी कॅल्क्युलेटर घेतो. नाही, वाढ दिलेली आहे त्यांनी. नाही, मी कॅल्क्युलेटर काढत होतो किती टक्के किती होता म्हणून. 6 महिन्यात जूनपर्यंत आता आम्ही कसं करायचं, कुठून पैसे आणायचे काय ते आमचं. आम्ही जेव्हा एकदा जबाबदारी तिथे उत्तर देतो आहोत तर त्यावेळेला 6 महिन्यामध्ये आम्ही हा प्रकल्प पूर्ण मार्गी लावू. धन्यवाद. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे, परंतु आज सर्व सन्माननीय सदस्यांनी सहकार्य